जनरेशन अल्फा असेल, बीटा असेल, यांच्यामध्ये असं आपण बघतो की 10-15 वर्षांनी जनरेशन बदलतीये. सध्याचा समाज जो आहे हा एवढ्या वेगाने बदलत चाललाय की अगदी 15 वर्षात आपण बघतोय की मुलांचे बिहेवियर्सच जणू काय ॲज अ जनरेशन चेंज होत आहेत. आत्ताची जी जनरेशन आहे ती खूप ॲडव्हान्स आहे, खूप चंचल आहे, डिजिटल युगामध्ये जन्मलेली आहे. यांना सांभाळायचं हे पालकांसमोर किती मोठं आव्हान आहे? खूप मोठं आव्हान आहे, कारण मुलांना सध्या कुणाच्या घरी जाऊन लोकांशी कसं वागायचं हं, ह्याची संधीच मिळत नाही आहे. हं, आणि म्हणूनच ते घरी बसून टी व्ही बघतायत, मोबाईल बघतायत. आम्ही म्हटलेलं की तुम्ही एक 6 पालक एकत्र या हं, आणि एका पालकाने घरी 2-3 तास लवकर या हं. आणि त्या दिवशी त्या आईने त्या वडिलाने त्यांचं संगोपन करावं. 2 ते 3 आठवड्यात प्रत्येकाचा स्क्रीन टाईम बंद झाला. विशेषतः हं. शाळेतून टीचरनी या पालकांना पुन्हा बोलवलं, म्हणजे तुम्ही हां, हां. केलंत काय नेमकं, तुमची मुलं एवढी कशी सुधारली. मोबाईल टाईम जर कट करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, मनुष्य टाईम. आयडियल एज कोणती आहे स्क्रीनसमोर मुलांना एक्सपोज करण्याची? आयडियल एज अशी आहे की वेन द चाइल्ड स्वतःवर नियंत्रित करू शकतो की मी एवढंच वापरणार. हं, कारण हे जे दिसतंय आज तुम्हाला आर्टिफिशियल आहे. आणि सेकंड, त्याच्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण आहे. हं. त्या मुलाला जे आवडत नसेल तो ते स्वाईप करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. त्याचे खूप खूप वाईट दुष्परिणाम आपल्याला एक 5-6-7 वर्षानंतर दिसायला लागतील. ज्या मुलाला 2-2 दिवस काकीला हँडल करता येतं, हां, हां. मावशीला हँडल करता येतं, तो जगात कुठल्याही सिच्युएशनमध्ये कुणाशीही तो अडॅप्ट करू शकतो. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं हे अतिशय अवघड झालेलं आहे पूर्वीपेक्षाही असं मानलं जातं आणि त्यातही पालकत्व ही सगळ्यात अवघड कला आहे असं बोललं जातं. मग अशामध्ये डिजिटल युगात जन्मलेली जी पिढी आहे, जनरेशन अल्फा, जनरेशन बीटा, यांचं संगोपन नेमकं कसं करायचं, कशा पद्धतीनं त्यांची जडणघडण करायची, असा प्रश्न पालकांना पडलेला असतो. आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट सुद्धा आहे, डॉक्टर समीर दलवाई सर. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर समीर दलवाई हे नावाजलेले पीडियाट्रिक तज्ज्ञ आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून ते प्रॅक्टिस करतायत. विशेषतः बिहेवियरल चेंजेसमुळे आलेलं जे ऑटिझम आहे त्याच्यावर त्यांनी एक विशेष प्रोग्राम डिझाईन केलेला आहे आणि या मुलांना कशा पद्धतीनं नॉर्मल करता येईल, त्यांना नॉर्मल आयुष्य देता येईल यासाठी ते झटतायत, काम करतायत. आणि आज आपण वेगवेगळ्या विषयांवर, विशेषतः मुलांशी संबंधित जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, पालकांच्या मनामध्ये आहेत, त्याची उत्तरं आपण डॉक्टर समीर दलवाई यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर, खरं तर मुलांविषयी आपल्याला बोलायचं आहे, मात्र आपण बेसिकपासून सुरुवात करूया, सुरुवातीपासून. कारण आपण बघतो की असं म्हटलं जातं, दरवेळेला असं म्हटलं जातं की ही जी पिढी आहे ती खूपच बिघडत चाललेली आहे किंवा आमची पिढी छान होती, त्या पिढीला म्हणजे त्यावेळेला लोक चांगले होते, तरुण मंडळी चांगली होती, असं म्हटलं जातं. पण हे आपण नेहमीच ऐकतो. आपल्या आजी आजोबा कदाचित आपल्या आईवडिलांविषयी बोलत असतील, त्याच्यानंतर आपले आई वडील आपल्याविषयी बोलतात, आपण मग आपल्या मुलांविषयी बोलतो. मग अशामध्ये आपण जनरेशन गॅप म्हणतो तो आता जर बघितलं तर तो खूप कमी होत चाललेला आहे. म्हणजे आधी 30 ते 40 वर्षांनी जनरेशन गॅप यायचा, पण आता जनरेशन अल्फा असेल, बीटा असेल, यांच्यामध्ये असं आपण बघतो की 10-15 वर्षांनी जनरेशन बदलतीये. तर यामागे नेमकं काय कारण असेल, काय सायन्स आहे? नाही, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं म्हणजे जनरेशन्स जे आता थोडक्यात अगदी 5-6 वर्षात, 10 वर्षात बदलू लागलेत. कारण जनरेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वागणं किंवा एका पिढीचं वागणं हे फक्त त्याच्या जीन्सवर नव्हे, तर समाजात वावरताना जो समाज आहे त्याचा जो त्याच्यावर इफेक्ट आहे, त्याच्यामुळे वागणूक आणि बिहेवियर ठरत असतं. हम्म, सध्याचा समाज जो आहे हा एवढ्या वेगाने बदलत चालला आहे की अगदी 15 वर्षात आपण बघतोय की मुलांचे बिहेवियर्सच जणू काय ॲज अ जनरेशन चेंज होत आहेत. आणि म्हणून दिस जनरेशन जे गॅप्स होते अगोदर अगदी 30-30 वर्ष, 40-40 वर्ष, आता आपल्याला 10-10 वर्षात नवीन म्हणजे जनरेशन अल्फा होता, आता लगेच जनरेशन बीटा 2025 पासून सुरू झालेलं आहे. आता असे जनरेशन चेंज लवकर येत जातील, कारण एकंदरीत समाजात, मुलात किंवा एका पिढीत जे बदल दिसत आहेत आपल्याला हे खूप वेगाने होत आहेत. आता हे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की आत्ताची जी जनरेशन आहे ती खूप ॲडव्हान्स आहे, खूप चंचल आहे, डिजिटल युगामध्ये जन्मलेली आहे. मग ही जी जनरेशन अल्फा आहे, बीटा आहे, यांना सांभाळायचं किंवा यांचं पालकत्व स्वीकारायचं हे पालकांसमोर किती मोठं आव्हान आहे? खूप मोठं आव्हान आहे, कारण पालक पण स्वतः त्याच जनरेशनतून आलेले आहेत. आणि मुद्दा आपल्याला एक मला ठामपणे कसं मांडायचं आहे की मुलांची जी डेव्हलपमेंट, जो विकास होतो
तो एक तर आपल्या जीन्सवर आहे, पण दुसरा समाजातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ वासरू म्हणजे गायीने वासरू जन्म दिलं की लगेच 4 तासात ते वासरू पायावर उभं राहतं. हो. मासे पाण्यातच जन्म घेतात ना, हां, हां. लगेच पोहायला लागतात. हो. पण मनुष्याचं मूल जन्म झाल्यानंतर त्याला उभं राहायला, चालायला साधारण 1 वर्ष लागतं. हो. आणि त्या 1 वर्षात प्रत्येक मिनिटाला त्याची काळजी घेणारी आई, बाबा किंवा माणसं लागतात. तो जगू शकत नाही. हं. जन्मालेल्या मुलाचा मेंदू नॉर्मल असतो, पाय असतात आणि पायाचे स्नायू देखील असतात. तरी चालतो का लगेच? नाही. हां. 1 वर्ष लागतं. बरोबर. तेव्हा जी चालायचा जो विकास आहे तो होण्यासाठी वर्षभर ह्या सर्व गोष्टी त्याला लागत असतात. त्या जर झाल्या नाहीत तर तो चालणार नाही. त्याचप्रमाणे विचार आहे किंवा आपली एक सामाजिक विचार करायची शक्ती आहे, सोशल बिहेवियर आहे, हो. तो डेव्हलप व्हायला बरीच वर्ष लागतात. म्हणून 18 वर्षापर्यंत आपण त्याला वोटिंग राईट सुद्धा देत नाही, हो. त्याला ड्रायव्हिंग राईट देत नाही. तो तेव्हा समाजात त्याचा जो इंटरॅक्शन होत असतो, तो जो समाजातून शिकत असतो, त्याने ॲक्च्युली ब्रेन डेव्हलप होत असतो. खरा जो प्रॉब्लेम झालेला आहे, दिस इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ नर्चरिंग केअर. हां. कारण मुलांना सध्या कुणाच्या घरी जाऊन लोकांशी कसं वागायचं ह्याची संधीच मिळत नाहीये. आणि म्हणूनच ते घरी बसून टीव्ही बघतायत, मोबाईल बघतायत. तेव्हा मी फक्त टीव्ही आणि मोबाईलला ब्लेम करत नाही, कारण मी पालकांना सांगतो टीव्ही बघून असं होतंय, मोबाईल बघून होतंय, पण ते स्टॉप करू शकत नाहीयेत. आणि प्रॉब्लेम खरा मोबाईलचा नव्हता, प्रॉब्लेम खरा आहे की टीव्ही जर नाही, मोबाईल जर नाही, तर मुलांबरोबर करायचं काय. राईट. आणि म्हणून मोबाईल और स्क्रीन टाइम इज अ ट्रिगर of the gun that has been loaded because of poor social behaviors or poor social opportunity. जोपर्यंत आपण हे लक्षात घेत नाही, नॉर्मल ब्रेन असलेल्या मुलांचे पण आपण बघतोय की बिहेवियरल प्रॉब्लेम्स येत आहेत. आमच्याकडे मुलं रेफर होतात की हायपर ॲक्टिव्ह मुलं आहे, ॲग्रेसिव्ह आहे, वर्गात बसत नाही, इतर मुलांना पुश करतो, टीचर बोलली तर टीचरवर ओरडतो किंवा एवढा त्याला राग येतो की शाळेत यायला मागत नाही. आता ह्यांचे तुम्ही इव्हॅल्युएशन्स करता तेव्हा त्यांचे सर्व टेस्ट नॉर्मल येतात. ते ऑटिस्टिक आहेत किंवा ADHD वगैरे आहेत असं काही नसतं. मग हे बिहेवियर आले कुठून? कारण ह्या बिहेवियर्सवर जो सेल्फ कंट्रोल किंवा सेल्फ रेग्युलेशन, स्वनियंत्रण जे शिकावं लागतं, हे जन्मता नसतं. तुमच्या जीन्समध्ये आहे, तुमचा ब्रेन नॉर्मल आहे, तरी सुद्धा हे शिकण्यासाठी ती संधी लागते. ती जर संधी उपलब्ध नसेल तर नॉर्मल ब्रेन, नॉर्मल जेनेटिक स्ट्रक्चर असून सुद्धा मुलं ही अशी वागतात. पण आता तुम्ही गोकुळचा उल्लेख केलाय, पण ज्या पद्धतीने आपण जिथे आलेलो आहोत, आज बऱ्याचशा आपण बघतो की विभक्त कुटुंब पद्धतीच आपल्याला दिसतात, विभक्त कुटुंब दिसतात. आणि विशेषतः शहरामध्ये, म्हणजे गावाकडे तरी थोडंफार आपला शेजार धर्म पाळला जातो, शेजारी असतात, पण शहरामध्ये आपण बघतो की एक एक कुटुंब असतं, आई वडील कामाला जातात. मग अशामध्ये आपण बदलू तर शकत नाही, कारण आपण खूप दूर आलेलो आहोत. मग अशात आयडियल पद्धत कोणती आहे मुलांचं संगोपन करण्याची? आयडियल पद्धत जी नैसर्गिक आहे तीच आयडियल आहे. ती जर करणार नसलो तर ती आर्टिफिशियल आहे. आणि ती आयडियल असू शकत नाही. म्हणून पहिला मुद्दा असा आहे की आता आपण ब्रेस्ट फीडिंग म्हणतो, स्तनपान आता अवेलेबल आहे सर्व रेडीमेड मिल्क फॉर्म्युला वगैरे, तरी सुद्धा डॉक्टरच, पिडियाट्रिशियन्सच नाही तर सर्वच डॉक्टर म्हणतात की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग. सोपं आहे का? नाही. आई जॉब करते, तिला लगेच जॉबला जायचं असतं, कधी कधी तब्येतचा प्रॉब्लेम असतो, 2 वर्ष ती घरी बसू शकते का? नाही. पण आपण काय म्हणत असतो की नाही, बसलं पाहिजे किंवा दूध पाजलं पाहिजे, ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. भारतात आपण एक ॲक्ट ऑफ पार्लिमेंट एस्टॅब्लिश केला आहे, इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स ॲक्ट, जेणेकरून आपण ह्या सर्व इतर गोष्टींवर बराचसा बॅन, त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगवर बॅन आणायचा प्रयत्न केला आहे. आणि गेली 25 वर्ष इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स म्हणा, ब्रेस्ट फीडिंग नेटवर्क ऑफ इंडिया म्हणा, सर्व ब्रेस्ट फीडिंगवर काम करतात. हे करूनही आज 60-70% वर ब्रेस्ट फीडिंग जात नाही. पण आपण मेहनत करायची बंद करतो का? नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आणि टीव्ही बंद करणे आणि त्याच्याहून जास्त नॉर्मल जे आपण गोकुळ म्हणालो किंवा जे नर्चरिंग केअर म्हणालो, ज्याच्यात शेजार असेल, नातेवाईक असतील, ह्याला ऑल्टरनेटिव्ह नाही, हे सायंटिफिकरित्या जोपर्यंत आपण लोकांना समजवत नाही तोपर्यंत हे न करून इतर गोष्टीमध्ये आयडियल विचारायला गेलो तरी आयडियल काहीच नाही. कारण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, नॉर्मल चाइल्डच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, ही संधी आवश्यक आहे. आणि जर मिळाली नाही तर अडचण आहे. तर आपण ह्याचाच फक्त विचार असा करू शकतो की मुंबईच्या ठिकाणी, शहरात आपण कसं करू शकतो. सख्खे काका नाहीत, काकी नाहीत, तर शेजारही नाहीत, तर आम्ही असं एक प्रयोग केलेला. इनफॅक्ट शीतल आमटे आणि आम्ही एक प्रयोग केलेला तेव्हा
की आम्ही म्हटलेलं की तुम्ही एक 6 पालक एकत्र या आणि एका पालकाने घरी 2-3 तास लवकर या. म्हणजे मुलं अच्छा. शाळेतून आली की तुम्ही घरी असा. ओके. आणि सर्व मुलाने म्हणजे इतर 5 मुलं आणि त्या व्यक्तीचं मूल त्याने त्या घरी जावं आणि त्या दिवशी त्या आईने त्या वडिलाने त्यांचं संगोपन करावं. म्हणजे त्यांच्या घरातलं खाणं, त्यांचं वागणूक, त्यांचे गेम्स वगैरे. नेक्स्ट डे दॅट मदर विल गो स्टे बॅक ॲट वर्क. अनदर मदर ऑर फादर विल कम होम 2 अवर्स अर्ली. अच्छा. मग इतर सर्व मुलं ह्यांच्या घरी जातील. ऑल ऑफ देम वर स्क्रीन एडिक्टेड. 2 ते 3 आठवड्यात प्रत्येकाचा स्क्रीन टाईम बंद झाला. विशेषतः शाळेतून टीचरने या पालकांना पुन्हा बोलवलं. म्हटलं अरे बाबा परत काहीतरी कंप्लेंट यांची ऐकायला. म्हणजे तुम्ही केलं काय नेमकं? तुमची मुलं एवढी कशी सुधारली? ते कोणाला पुश करत नाही, ते कोणाशी भांडण करत नाही, उलट कोण पडला असेल तर त्याला उचलतात. एवढं हे त्यांचं परिवर्तन कसं झालं? निव्वळ फक्त हे करून अच्छा. वेन यू स्पेंड टाइम विथ अदर चिल्ड्रन अँड अदर अडल्ट्स, नॉट जस्ट चिल्ड्रन, आणि तुम्ही विविधता बघता आणि ह्युमन एंगेजमेंट करता, तेव्हा तुम्हाला मोबाईल लागत नाही किंवा तुम्ही मोबाईल बाजूला सारू शकता. पण मोबाईल टाईम जर कट करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, मनुष्य टाईम. तुम्ही बाकी कुठल्याच गोष्टीने मुलाचा मोबाईल टाईम बंद करू शकत नाही एक्सेप्ट गिविंग द चाइल्ड युअर टाईम. आता युअर टाईम म्हणजे आईचाच आणि बाबांचाच वेळ हवा असं पण नाही, पण कुणाचा तरी हवा. अच्छा. आणि त्या वेळेत उगाचच मोबाईल टी व्ही बाजूला चालू नसून थेट आपण मुलाशी जर ॲक्टिव्हिटीज करतो, इंटरॅक्ट करतो, एंगेज करतो, जे आपण टिपिकली ह्युमन गेम्स जे होते ते आपण करतो, जर हे केले तर मुलाला मोबाईलची मुलाचं सवय लागणार नाही. पण जर तुम्ही मुलांना इतर ऑल्टरनेटिव्ह काही दिलाच नाही, then the only alternative is screen time. So the real alternative to screen time is human time. The only antidote to screen time is human time. पण सर याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की आता डिजिटल युग आहे, म्हणजे फोन तर आपल्याला कधी ना कधी त्यांच्याकडे द्यावाच लागेल. मग आयडियल एज कोणती आहे स्क्रीन समोर मुलांना एक्सपोज करण्याची? आयडियल एज अशी आहे की वेन द चाइल्ड स्वतःवर नियंत्रित करू शकतो की मी एवढंच वापरणार. तुम्हाला मत द्यायचं आयडियल एज काय आहे? 18. का? कारण अशी कल्पना आहे की 18 वर्षापर्यंत तुम्हाला विचार कसा करावा, माझ्यासाठी कोण बरं असेल, कोण नसेल, कोणाला मत द्यावं नाही द्यावं, ही विचार करण्याची तुमची क्षमता आलेली आहे असं गृहीत धरतो आपण. गाडी चालवायचं एज काय? लायसन्स 18. 18. कारण बाय दॅट टाईम यू आर केपेबल. तेव्हा मोबाईलसाठी तुम्ही केपेबल कधी आहात? की उदाहरण सांगतो तुम्हाला, मूल मोबाईलवर आहे, आई म्हणते बाबा इकडे अभ्यासाला बस किंवा जेवायला बस, तो नाहीच म्हणेल. 2दा म्हणते, 3ऱ्यांदा साधारणतः म्हटल्यावर तो नाराज का नाही, पण नाराजगीने येऊन त्याने बसारे काय आई काहीतरी आणि फोन ठेवतो आणि येतो. त्याला 15 वेळा तुम्हाला हाक मारावी लागते, आरडाओरडा करावा लागतो, मारामारी करावी लागते आणि तरी सुद्धा तो येत नसेल तर दिस इज ॲडिक्शन. अच्छा. सो यू हॅव टू जज बाय दिस ॲट व्हॉट एज, कुठल्या वयावर मूल स्वतः नियंत्रित करू शकतो. आईने जर सांगितलं आता मोबाईल ठेव तर मी ठेवेन. डेफिनेटली 3-4 वर्षापर्यंत होऊ शकत नाही. हो. म्हणून 3-4 वर्षापर्यंत तुम्ही नियंत्रित ठेवलं पाहिजे. 4-5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मोबाईल देता तेव्हा तुम्ही लिमिट्स सेट केले पाहिजे, नियम सेट केले पाहिजे की हे बघ तुला संध्याकाळी 4 ते 4:30 मी टी व्ही लावून देईन, पण त्याच्यावर काय लावणार ते मी ठरवेन. म्हणजे आई तुला बघायला मिळेल पण किती वेळ आणि कसं काय बघायचं मी ठरवणार. मोबाईल तुला हवा आहे ना, चला 15 मिनटं, पण ते डिफाईन केलं पाहिजे 5 ते 5:15. का असं केलं पाहिजे? कारण देन इट इज इझियर टू सेट लिमिट्स विच द चाइल्ड अंडरस्टँड्स. थोडा वेळ बघ. थोडा वेळ म्हणजे किती वेळ? किती वेळ? तुम्ही म्हणाल थोडा वेळ म्हणजे 15 मिनटं, तो म्हणाल थोडा वेळ म्हणजे 15 तास. तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली सांगावं लागतं. आणि म्हणून आम्ही पालकाला सांगतो फक्त मोबाईल कंट्रोल करायला जाऊ नका. तुम्ही मुलाच्या ओव्हरऑल दिवसाचा एक टाइम टेबल बनवा, त्याचं वेळापत्रक बनवा, त्याच्यात मोबाईल टाईम टाकायचा असेल तर टाका. पण फक्त तुम्ही मोबाईल टाईम जर कंट्रोल करायला गेला तर भांडणं होणार. पण त्याने म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याच्यात अभ्यासही आला, फुटबॉलही आला, घरात इतर टाईमपाससुद्धा आला, जेवणाचा वेळ आला. जर सर्व गोष्टी तुम्ही एक नियंत्रित करू शकलात, बघा 100% होत नाही, आपण काय मशीन नाहीत, पण एक निदान त्या मुलाला एक ब्रेनमध्ये एक अंडरस्टँडिंग यायला लागते की प्रत्येक गोष्ट करू शकतो, पण कधी करायची आणि कितपत करायची त्याचं नियंत्रण ब्रेनमध्ये यावं लागतं. अच्छा. आणि हे जेव्हा तुम्हाला आता एखाद्या मुलाला हे 7 वर्षापर्यंत जमणार नाही, एखाद्या मुलाला 5 वर्षापर्यंत जमेल, पण कॉमन फॅक्टर काय हे घडवून आणावं लागतं. तेव्हा पालकाने हे बघितलं पाहिजे की माझ्या मुलाचं नियंत्रण किती आहे, नियंत्रण क्षमता किती आहे.
एक दोनदा सांगितल्यावर नाही का, तिसऱ्यांदा कमीत कमी सांगितल्यावर ऐकतो. जर तुम्हाला लक्षात आलं की हे 3-4 वेळा सांगून सुद्धा होत नाहीये, देन यू हॅव टू टेक ॲक्शन. मग तुम्ही ते त्याच्या हातात देऊ शकत नाही. दिस इज जस्ट लाईक अल्कोहोल. अच्छा. एक पेग पियत असेल कुणी, तर आपण सायन्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं प्रूव्ह केलेलं आहे की एक पेग जर पियत असेल माणूस रोज नियंत्रितपणे, तर कदाचित तो शरीराला हानिकारक नसेल, बेटर पण असेल. पण प्रॉब्लेम काय, तो एक पेग कधी एक पेगवर राहत नाही ना, तो 2 पेग होतात, मग 3. सिगरेटीचं तसं आहे, 1 सिगरेट मग 2 सिगरेट. तर विच एव्हर थिंग इज ॲडिक्टिंग, ती प्रमाणात ठेवणं अवघड असतं, कंट्रोल ठेवणं. आणि मुलांना तर ते पॉसिबलच नाही आहे. म्हणून हे पालकांनी ती एक व्यवस्था, एक शिस्त मांडली पाहिजे. आणि त्या शिस्तीत, त्या पद्धतीत जर मुलं व्यवस्थित मॅनेज करू शकली, तर तुम्ही नक्की देऊ शकता. कुठलीच गोष्ट बाय इटसेल्फ वाईट नसते. त्याच्यावर तुमचं नियंत्रण किती आहे, ती गोष्ट तुम्हाला नियंत्रित करते की तुम्ही नियंत्रित करू शकता, हे कळणं जरुरी आहे. पण डॉक्टर, याच्यामध्ये हाही प्रश्न आहे की कारण जेव्हा स्मार्टफोन हातामध्ये येतो त्यावेळेला मुलं लवकर शिकतात, त्यांचं लर्निंग लवकर होतं असंही पालकांना बऱ्याचशा दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांनाही कुतूहल वाटतं. जेव्हा लहान मूल आहे 6-7 महिन्यांचं किंवा 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, आणि ते स्मार्टफोनवर काहीतरी करतंय याचं पालकांना कुतूहल वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट ज्या पद्धतीचं आपण सुरुवातीलाही बोललो की आपली कुटुंब पद्धती झालेली आहे. आधी आपण बघितलं तर खिडकी ही आपल्यासाठी, म्हणजे लहान मुलांसाठी, एक कुतूहलाचा विषय असायची. बाहेरचे जग बघायचे ते खिडकीतून. पण आता स्मार्टफोन हा त्यांच्या हातामध्ये दिला जातो, ते त्यांच्यासाठी कुतूहल असतं. आणि कुठेतरी मूल रडत असेल तर त्याला समजावण्यासाठी, त्याला जेवण भरवण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो, यूट्यूबचा वापर केला जातो. मग अशामध्ये हे चांगलं आहे असं म्हणता येईल आणि घातक किती आहे? खूप छान बोललात तुम्ही. खिडकी जे बोललात त्याच्यात, आणि मोबाईल म्हणजे त्याला पण आपण विंडोजच म्हणतो नाही का. खिडकीच्या बाहेर तुम्हाला काय दिसतं? जग दिसतं, बाहेरचं जग दिसतं. त्या जग कसं आहे, म्हणजे काय त्या जगात काय रियालिटी आहे. काय रियालिटी आहे? रियालिटी ही आहे की इट इज ऑलवेज चेंजिंग. आणि रियालिटी दुसरी अशी आहे की तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही. या 2 गोष्टी लक्षात ठेवा की खिडकीच्या बाहेर बघत असताना काही दृश्य दिसत असेल तुम्हाला, ते चेंज होत राहणार. माणसं जी येत आहेत, जात आहेत, ती नैसर्गिकपणे चेंज होत असतात. आणि सेकंड, तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल नसतो. तुम्हाला बघून ऑब्झर्व करायची एक क्षमता येते, पेशन्स येतो, कामनेस येतो, एक ठहराव बोलते उसको, वो एक आता है, पेशेंस आता है टू टॉलरेट चेंज इन अदर्स अँड द फॅक्ट दॅट यू हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. राईट. आणि ह्या विंडोजचं काय, ह्या विंडोज म्हणजे जे आपण म्हणतोय की सो कॉल्ड ट्रेनिंग, टीचिंग होतं, त्याच्यावर पण नंतर बोलू. पण ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की दिस इज फेक. कारण हे जे दिसतंय आज तुम्हाला आर्टिफिशियल आहे. आणि सेकंड, त्याच्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण आहे. त्या मुलाला जे आवडत नसेल तो ते स्वाईप करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. आणि म्हणून एक खोटी समज तयार होते की आय एम इन कंट्रोल ऑफ दिस वर्ल्ड. मला जी व्यक्ती पाहिजे त्याच्याशी मी बोलू शकतो. जर टीचर आवडली नाही तर तिला मी डिलीट करू शकतो. आई माझ्याप्रमाणे आई वागत असेल तर चालेल, जर माझ्याप्रमाणे आई ऐकणार नसेल तर मी आईला डिलीट करेन. ही जी एक कल्पना, ही अगदी 4-5-6-7 महिन्याच्या वयापासून जर मुलांना आम्ही आर्टिफिशियल, नैसर्गिक नाही, आणि ज्याच्यावर त्याचा टोटल कंट्रोल आहे असं त्याला वाटतंय, हे जर आपण एक घातक गोष्टी आपण त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इंट्रोड्यूस केल्या, तर त्याचे खूप खूप वाईट दुष्परिणाम आपल्याला एक 5-6-7 वर्षानंतर दिसायला लागतील. आणि ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला अजून एक लक्षात आली पाहिजे की स्क्रीन असेल, मोबाईल असेल, त्याच्यात एक जी गोष्ट असते, आपण परत 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 आवडणाऱ्या गोष्टी बघू शकतो. बेसिकली त्याच्यातून आपण पॅटर्न्स शिकत असतो आणि वी आर ट्राईंग टू कंट्रोल दोज पॅटर्न्स. आपल्याला आवडत्या पॅटर्न्स आपण वारंवार बघत असतो. पण आता तुम्ही जर माझी आई आहात, तर मी नेहमी तुमच्याशी सेम एक्सपेक्टेशन करू शकत नाही ना, कारण तुमची पण कधीतरी तब्येत बिघडलेली असते, कधी तुमचा पण मूड वेगळा असतो. मावशीशी मी सेम एक्सपेक्ट करू शकत नाही ना की मावशीने पण आईप्रमाणेच वागलं पाहिजे, काकीने पण, शाळेतल्या टीचरने पण. घरातली आई माझं सर्व ऐकते, शाळेतल्या टीचरने पण माझं ऐकलं पाहिजे. ह्या प्रकारचं पॅटर्न ट्रेनिंग इथून येतं. इनेबिलिटी टू एक्सेप्ट चेंज, कुठलाही चेंज मान्य करायचा नाही, बदल मान्य करायचा नाही. मला जे वाटेल तसंच व्हायला पाहिजे, तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे, हे तिथून येतं. कारण ह्या विंडोमध्ये आर्टिफिशियल जग आहे, पॅटर्न जग आहे, आणि मला 100% कंट्रोल आहे की मी कुठले व्हिडिओ सारखे बघावे किंवा जे आवडत नसेल त्याला इमिजिएटली डिलीट करू शकतो. हा खूप मोठा घातक प्रश्न आहे. कारण 3-4-5-6-7 महिन्याच्या मुलांना जेव्हा आम्ही हे गॅजेट्स देतो,
त्या एजपासून त्याला आपण रिॲलिटीहून लांब ठेवतोय. आणि रिॲलिटी काय आहे, की जग आपल्या कंट्रोलमध्ये नाही आणि ते चेंज होत असतं. ह्या दोन्ही गोष्टी जर त्या मुलाला लवकरात लवकर रिअलाईज झाले नाही, तर तो फुल लाईफ त्याच आर्टिफिशियल बिहेवियरमध्ये एक्सपेक्ट करू शकतो आणि तिथून सर्व हे प्रॉब्लेम्स येतात, असं मला वाटतं. अच्छा. पण डॉक्टर आता सवय तर लागलेली आहे बऱ्याचशा मुलांना. स्क्रीन टाईम वाढलेला आहे कारण आई-वडील ऑब्व्हियसली जेव्हा लहान असतात मुलं तेव्हा त्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन देतात. त्याच्यामुळे ती सवय झालेली आहे. त्याच्याशिवाय मूल जेवत नाही किंवा रडत राहतं असं बरेचसे एक्सक्युजेस असतात. मग अशामध्ये खूप छान शब्द वापरलात तुम्ही. तर मग Excuses. अशामध्ये तो स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल? मुलाला दारूची सवय लागली आहे, चरस गांजाची सवय लागली आहे, सिगरेटची सवय लागली आहे. हं, त्याचं काय करायचं? शेवटी हं. म्हणजे टू बिगिन विथ एक मुद्दा तर नक्की आहे ना, की दारू लांब ठेवायची, हां. सिगरेट बंद करायचं, हं, हं, हं. नार्कोटिक्स बंद करायचे. हं. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू दिस स्टेटमेंट ना. Right. ते कसे करायचे ते आपण नंतर विचार करूया. हं, हं. पण ज्या एक्सक्युजेस आहेत की नाही हे केल्याने त्यातला शिक्षण बरं होतंय, हं. त्याच्यावर होमवर्क येतोय, हं, हं. त्याच्याशिवाय जणू काही तो जगू शकत नाही. हं. ही जी एक खोटी कल्पना एक मार्केटिंग दृष्टीने Assumption. आपल्या डोक्यात जे टाकलेली आहे ती मोडणं सर्वात गरजेचं आहे. कारण ती मोडल्याशिवाय पालक तसं वागणार नाही. आता एक साधारण उदाहरण तुम्हाला देतो. आपण म्हणतो की चिल्ड्रन आर नाव डिजिटल नेटिव्स. मी माझे बरेचसे डॉक्टर्स पण बघतो, ते म्हणतात नाही काय करू शकत नाही, मुलं आर डिजिटल नेटिव्स. हो. काय अर्थ डिजिटल नेटिव्सचा? म्हणजे डिजिटल युगात जन्मलेले लहानपणापासून त्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. करेक्ट. नेटिव्हचा अर्थ काय? आपका नेटिव्ह प्लेस क्या है? नेटिव्ह प्लेस महाराष्ट्र. करेक्ट. माझा नेटिव्ह प्लेस चिपळूण. अच्छा. म्हणजे नेटिव्ह प्लेस, नेटिव्ह म्हणजे काय? मी कुठून आलो, हं. मी मूळचा कुठला? हां, हां. मी मूळचा चिपळूणचा. म्हणजे माझे आई बाबा, आजोबा, फोर फादर्स वर आहेत चिपळूण. हं. सो आय एम अ नेटिव्ह ऑफ चिपळूण. हं. आणि 200 वर्षापूर्वी माझे पूर्वज तिथे काय IT मध्ये काम करायचे का, क्लाउडवर होते का, नाही. प्रोग्रॅमिंग करत होते का, प्रोग्रॅमर्स होते का? नाही. सो आय एम अ नेटिव्ह ऑफ चिपळूण अँड आय एम अ नेटिव्ह फ्रॉम अ सोशल बॅकग्राऊंड ऑफ फार्मिंग म्हणा, शेती करत असतील, काही करत असतील, मी तो नेटिव्ह आहे. डिजिटल नेटिव्ह कसला झालो मी? राईट. पण डिजिटल बरोबर जेव्हा नेटिव्ह शब्द लावतो तेव्हा पालकांना आपण फसवतो की नाही हे त्याच्यासाठी नॅचरल आहे. म्हणजे माझ्यासाठी चिपळूणचं असणं, मी किती जरी काही केले तरी त्याच्यात चिपळूणचं तर झलक येणार. ती काढण्यासाठी हे चुकीचा शब्द वापरायचा की नाही हा सोशल नेटिव्ह नाही, हा डिजिटल नेटिव्ह आहे. हे खोटं आहे अच्छा. आणि घातक आहे. चिल्ड्रन नाही, ऑल ऑफ अस आर सोशल नेटिव्ह. आपण समाजातून आलेलो आहोत, आपण डिजिटल युगातून आलेलो नाही. पण आपलं आजूबाजूचं जे युग आहे ते डिजिटल आहे. सगळं काही डिजिटली होत आहे आता. हो, म्हणूनच आपल्याला खूप त्याच्यावर काम करण्याची गरज आहे की न्यूक्लिअर एनर्जी आता प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे सबमरीन्स पण न्यूक्लिअर आहेत, इलेक्ट्रिसिटी पण न्यूक्लिअर पॉवर्ड आहे. म्हणून न्यूक्लिअर वेपन्स पण वापरायचे का, बॉम्ब पण वापरायचे का नाही, त्याच्यावर किती नियंत्रण आहे. आता न्यूक्लिअर एनर्जी आपण जे म्हणतो बऱ्याच ठिकाणी, तर इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो इन मेनी कंट्रीज थ्रू टू न्यूक्लिअर एनर्जी. त्याच्यासाठी आपण न्यूक्लिअर एनर्जी वापरतो. पण ॲटम म्हणजे बॉम्ब्स बनवण्यासाठी आपण वापरायला म्हणजे मुभा आहे का? नाही. किती कंट्रोल आहे हो त्याच्यावर? म्हणजे एखाद्या देशाने ते आपण भारताने पोखरणला टेस्ट केलं तर आपल्यावर पूर्ण जगाने ॲक्शन्स घेतले का? कारण ते डेंजरस आहे. आणि आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की डिजिटल युग जे आहे जेवढं कन्व्हिनियंट आहे म्हणूनच तेवढं घातक आहे. जर एवढं कन्व्हिनियंट नसतं तर एखाद वेळी एवढं ॲडिक्शन झालं नसतं. तुम्हाला ॲडिक्शन जे व्यसन लागतं ते का लागतं? तुम्हाला एका प्रकारचं सुख मिळतं त्याच्यातून किंवा कन्व्हिनियन्स मिळतो, तुम्हाला एस्केपिझम मिळतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईलमधून मिळत आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये जर मिळत असल्या आणि माझ्या मनासारखं जर तिकडनं मिळत असेल, मला जर तर ते दारू, सिगरेट, नार्कोटिक्स हे राहिलं बाजूला, त्याच्याहून फार जास्त गंभीर आणि घातक हे व्यसन आहे. तर असं मी म्हणत नाही की आपण कम्प्युटर वापरू नये, मोबाईल वापरू नये, ऑफकोर्स वापरलं पाहिजे. पण हे समज जगात स्थापन झाली पाहिजे आणि मीडियाद्वारे, इतर डॉक्टरांद्वारे आपल्याला हे काम करावं लागेल की ह्याचे साईड इफेक्ट्स किंवा ह्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. म्हणून मोबाईल कुणाला द्यायचा, कुणाला नाही द्यायचा. आम्ही सहजता असं इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणते की 2 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल देऊ नये.
अनलेस ते आपल्या आई किंवा बाबा किंवा आजोबा बाहेरगावी आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की ते जरी करायचं असेल तर ते आपण जे व्हिडिओ कॉल करतो ते मोठ्या स्क्रीनवर ठेवा. हातात त्याच्या गॅजेट देऊ नका. हातात एकदा गॅजेट आला की तुम्हाला एक खोटं आश्वासन वाटतं की आय एम इन कंट्रोल. काही नाही, आपण यू अँड आय एम नॉट इन कंट्रोल ऑफ एनिथिंग इन आवर लाईफ. राईट. सो दिस फॅक्ट हॅज टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. तर 2 वर्षापर्यंत अजिबात टी व्ही दाखवू नका. त्याच्यानंतर दाखवाल तर मी सांगितलं त्याप्रमाणे एक टाइम टेबल वेळापत्रक बनवा आणि एक टाइम टू टाइम जर तुम्ही त्याला दिलं. आता बरीचशी मुलं आमच्याकडे येतात, ऑटिझमची मुलं. आता ऑटिझम असल्यामुळे ॲज इट इज त्यांची मनुष्यमग्नता खूप कमी असते आणि ॲज इट इज ते दिवसभर एकलकोंडे किंवा वस्तूंमध्ये मग्न असतात. त्याला मी अतिवस्तुमग्नता म्हणतो. मोबाईल अशी वस्तू आहे की याच्या दुसऱ्या वस्तूची पण गरज नाही, माणसाची अजिबात नाही. आमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांच्या स्पीचने सुरू करत नाही. आम्ही प्रथम त्यांना मोबाईल ही सर्वात घातक वस्तू आहे ती लांब कशी करायचं ट्रेनिंग करतो. आणि हे केल्यानंतर साधारण 95% आम्ही बघितलं आहे की अगदी 2 महिन्यात पालक येऊन सांगते आता मूल विचारतच नाही, मागतच नाही. पण त्याच्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. इतर काही गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो त्या कराव्या लागतात. पण हे होऊ शकत नाही असं नाही. ऑटिझम असलेली मुलं सुद्धा जे वस्तुमग्न असतात ते पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम ॲडिक्शनमधून बाहेर येऊ शकतात. पण त्याच्यात एक्सक्यूज करू नका की नाही फक्त जेवताना द्या. मग ते एक पेग सारखं आहे. एक पेगवर ते काम थांबत नाही. म्हणून आपल्याला एकदम स्ट्रिक्टली ते कटआउट करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी कोचिंग काउन्सिलिंग आपल्याला लागत असते. पण ते केलं तर पॉसिबल आहे. म्हणून इतर मुलांसमोर तर जास्त सोपं असलं पाहिजे. फक्त आपण काय म्हणतो इतर मुलं वापरतायत, माझं मूल पाठी राहणार नाही. तुम्ही लर्निंगचं म्हणता, एक्झॅक्टली. कसलं लर्निंग होतं मोबाईलमुळे? मग गांधीच्या वेळी मोबाईल नव्हतं म्हणजे ते काय त्यांचं लर्निंग झालंच नाही, नाही पण का? आता ज्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत त्याच्यामध्ये डिजिटल लर्निंगचा सुद्धा एक विषय आहे. डिजिटल लर्निंग. आता मला एक सांगा, जर ते एक मूल 2 वर्षाचं आहे आणि त्याला एक 100 टाईपच्या शार्क्सची नावं माहिती असली किंवा डायनोसॉरची नावं माहीत असली 2 वर्षाच्या मुलाला, पण त्याला एका व्यक्तीकडे कसं वागायचं किंवा कोणासमोर कसं वागायचं, कोणाच्या मांडीवर बसायचं, कोणाच्याहून लांब राहायचं हे जर कळत नसेल तर 200 डायनोसॉरची नावं सांगितली त्याचा काय उपयोग? हे लर्निंग आहे का? अजिबात नाही. उपयुक्त लर्निंग आहे का? अजिबात नाही. ही फक्त पाठांतर किंवा पॅटर्न लर्निंगची प्रक्रिया आहे. खरं लर्निंग काय असतं? खरं लर्निंग विविधतेत असतं, पॅटर्नमध्ये नाही. आई अशी तर मावशी तशी, काका असा तर मामा असा, एक मामा असा दुसरा मामा असा, ह्या मामाकडे असं वागलेलं चालतं त्या मामाला अजिबात चालत नाही. हे करून आपण स्वनियंत्रण शिकत असतो आणि आपण विचार शिकत असतो. कुणाशी कसं वागायचं हे शिकल्याने स्वनियंत्रण येतं. हे गरजेचं आहे. तुम्हाला 200 डायनोसॉरची नावं येत असली पण ऑफिसमध्ये कुणाशी कसं वागायचं जर येत नसेल तर तुम्हाला कोणीच जॉब देणार नाही. तेव्हा आपण आता भीती अशी वाटते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज एलिमिनेटिंग ह्युमन एम्प्लॉयमेंट. पण ते एम्प्लॉयमेंट खूप लांबची गोष्ट आहे. आय एम क्लेमिंग इट इज एलिमिनेटिंग ह्युमन एंगेजमेंट. राईट. माणसांशी वागायचं कसं जर आपण शिकत नसलो आणि त्याच्यातून डायनोसॉरची नावं शिकत असलो आणि गणित शिकत असलो त्याचा काडीचा उपयोग नाही. तुम्हाला समाजात लोकांशी कसं वागता येतं हे जर येत नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तुमच्या मुलाला जर मोबाईल द्या, त्याच्यातून शिकत असेल शिकू द्या, पण इफ इट इज सॅक्रिफायझिंग हिज ह्युमन बिहेवियर, लोकांशी वागायच्या स्किल्स जर अफेक्ट होत असतील तर इट इज अ प्रॉब्लेम. आणि आज बराच एक नवीन एक शब्द आहे व्हर्च्युअल ऑटिझम म्हणे. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे खरे ऑटिझम नाही आहे पण ऑटिझम सारखी वागणूक आहे. त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे, पण तुम्ही म्हणताय की मोबाईल हा घातक आहे, मुलांना देऊ नका एक स्पेसिफिक वयापर्यंत. पण आपण अशाही केसेस बघितलेल्या आहेत की जेव्हा आई वडील मोबाईल देत नाहीत किंवा स्मार्टफोन देत नाही त्यावेळेला काही 10-12 वर्षांची मुलं मुली त्यांनी सुसाईड केलेली आहे. असेही केसेस आपल्यासमोर आहेत. मग अशामध्ये पालकांनी नेमकं काय करायला? असं एकही मूल नाही ज्याला 2-3 वर्षाच्या वयापासून फोन बंद केलेला आणि त्याने 12व्या वर्षात सुसाईड केला फोन मिळाला नाही म्हणून. अशी एकही केस नाही. मी चेक करून बघा. अच्छा. ह्या केसेस त्यातल्या आहेत ज्या 11.5 वर्षापर्यंत तुम्ही त्यांना दिवस रात्र मोबाईल दिलेला आणि एके दिवशी सांगितलं उद्यापासून मोबाईल बघायचा नाही. असं होऊ शकत नाही ना. कुठलंही व्यसन जर आपल्याला मोडायचं असेल तर त्या वयाप्रमाणे आणि किती वर्ष ते व्यसन त्या व्यक्तीमध्ये आहे हे कळूनच आपल्याला हँडल करायचं आहे. तर एका 2 वर्षाच्या मुलाला मी आज स्क्रीनवर सांगेन की उद्यापासून मोबाईल देऊ नका, त्याच्यात काहीच नुकसान होणार नाही त्याचं. पालकांना वाटेल तो खात नाही, हा एक मुद्दा येईल. नाही, 2 दिवसाचं काम आहे ते. त्याला वाटतं की मी जर रडलो
आणि मोबाईलचा हट्ट केला आणि जर जेवलो नाही त्याला माहिती आहे आई येऊन मोबाईल देणार. तो ब्लॅकमेल आहे. त्याला गरज नाही ते काय दात आणि सलायवा आणि च्युईंग काय त्या मोबाईलवर डिपेंडेंट नाही आहे. पण त्याची ती ब्लॅकमेल टॅक्टिक्स आहे. पण तुम्ही जर काढली तर 2 दिवस त्याला कळलं की आता मला आई देणारच नाही, तर ते मुकाट्याने जेवेल. कारण असं कोणच नाही जो उपाशी राहील आणि अगदी जेवणारच नाही. फक्त तुम्हाला ते राहायला पाहिजे. पण 12 वर्षाच्या मुलाला जर गेले 8 वर्ष 24 तास दिवस रात्र मोबाईल बघायची सवय असेल तर मी सांगणार नाही की उद्यापासून बंद करा. मग दॅट रिक्वायर्स इंटरव्हेन्शन, इट रिक्वायर्स ट्रीटमेंट, इट रिक्वायर्स कोचिंग अँड काउन्सिलिंग. माझ्याकडे एक मीडियामध्येच काम करतात आपले फ्रेंडच आहेत. त्यांच्या मुलं आई वडील दोघे कामावर असायचे. ते मूल हळूहळू एवढं ॲडिक्टेड झालं आणि कोविडच्या नंतर आता घराच्या बाहेरच निघत नाही ते. आणि दिवसभर फक्त तेच व्हिडिओ गेम, तेच यूट्यूब शोज. आता शाळा बंद झाली, त्याच्यापूर्वी कोणाकडे जायचं यायचं बंद झालं, तेव्हा पालकांना चाललं हरकत नाही, माझं मूल लर्निंग करते. कोविडमध्ये ऑल्टरनेटिव्हच नव्हता. आता त्या लर्निंगचं हा असं झालेलं आहे, कुणाशी बोलत नाही, कुठे जात नाही, आईला मारतो, बाबांना मारतो, दिवसभर त्याला तो डेटा पाहिजे, तिकडे खायला जेवण पाहिजे, बाकी काही करत नाही. अगदी 12-13 वर्षाचा असताना. आता काय कराल? सर, याच्यामध्येच एक प्रश्न आहे माझा. तुम्ही व्हर्च्युअल ऑटिझम विषयी बोलत होतात आणि हे जे बिहेवियरल चेंजेस तुम्ही सांगताय पोस्ट कोविड, ते बऱ्याचशा मुलांमध्ये दिसत आहेत. म्हणजे कोविडमध्ये कुठे जायचं नव्हतं, लॉकडाऊन लागलेले होते, त्यावेळेला आईवडिलांनीही मोबाईल दिला, टीव्ही दिली. पण याच्यात असं झालं की काही मुलं म्हणजे भाषा सुद्धा विसरली, त्यांच्या घरामध्ये नेमकी कोणती भाषा बोलली जाते हेही विसरल्याचे काही केसेस आहेत. तर हे नेमकं का झालं आणि याला आपल्याला कसं बरोबर करता येईल? कोविडच्या वेळी आपण दिवसभर आपण सर्व ऑनलाईन होतो, वर्क फ्रॉम होम आणि कोविड करत होतो, ठीक आहे. आणि आता आपण म्हणतो की नाही, मुलांना त्याची सवय लागली. कोविडच्या वेळी आपण मास्क सुद्धा घालायचो ना. हो. आता घालतोय का? नाही. ती सवय कशी गेली? आपल्याला जे करायचं असतं ना त्याचे आपण एक्सक्युजेस करत असतो. तेव्हा आत्ता कोविडच्या वेळी अभ्यास ऑनलाईन होता, बरोबर आहे. आता ऑनलाईन करायची गरज नाही, हा पहिला प्रश्न. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ह्याच्यातच अधिक कन्फ्युजन आहे. अच्छा. साधारणतः कुठल्याही मुलाला, व्यक्तीला ह्या 5-6-7 लक्षणं असली, म्हणजे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही, हाक मारल्यावर रिस्पॉन्स बघणं व्यवस्थित नाही, कुठे कसं वागायचं कळत नसेल, बोललेलं इतरांचं कळत नसेल, स्वतः बोलता येत नसेल, त्याच गोष्टीमध्ये पॅटर्न करायची सवय असेल आणि त्याच वाक्य रिपीट करायची सवय असेल, ह्याला आपण लक्षणं म्हणतो. कारण तुम्ही जे मुलात बघता तुमच्या ते आणि रिपोर्ट करता की मुलाला उलटी आहे, जुलाब आहे, ही लक्षणं आहेत, ताप लक्षण आहे. त्याचप्रमाणे ही जर 7 लक्षणं असली एका व्यक्तीमध्ये तर त्यांना आपण ऑटिझम आहे असं एक खिताब देतो. अच्छा. ऑटिझम कशामुळे झालाय किंवा काय झालंय किंवा ऑटिझम स्वतः हा रोग नव्हे, हे फक्त डिस्क्रिप्शन आहे. म्हणजे साधारणतः आपण मुंबईमध्ये सर्दी, खोकला, ताप झाला तर आपण म्हणतो मला फ्लू झालाय. आता फ्लू नावाचा कुठला रोग आहे का, कुठला जंतू आहे का, तर नाही. पण आपण सर्दी, खोकला, ताप ही 3 लक्षणं बोलायची नाही, तर त्याला त्या लक्षणांसाठी एक शॉर्टकट आहे. तेव्हा ऑटिझम एवढंच त्याचा अर्थ आहे की ही 7 लक्षणं ह्या व्यक्तीत आहेत. आता तो का होतो, माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की त्याला मी एक नाव दिलंय, अतिवस्तुमग्नता आणि कमी मनुष्यमग्नता. काही मुलं असतात ज्यांना जेनेटिक जन्मापासून मनुष्यात लक्ष कमी असतं आणि वस्तूंमध्ये लक्ष जास्त असतं, म्हणून ते मनुष्यांकडून जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही. उदाहरणार्थ आय कॉन्टॅक्ट, एकामेकाशी कसं वागायचं, कुठे काय करायचं, कुठे काय करायचं नाही, हे आपण आईवडिलांना बघून शिकत असतो. त्यानंतर इशारे वापरायचे आपण 8-9 महिन्यात लोकांना बघून शिकतो आणि नंतर 1.5-2 वर्षाला आपण भाषा म्हणजे बोलायला शिकतो. जर आपलं लक्षच माणसात नसेल तर हे पुढचे टप्पे जे आहेत ते होणारच नाहीत. आणि जर आपलं लक्ष खूप वस्तूंमध्ये असेल तर वस्तूंमधून आपण काय शिकतो, तर प्रत्येक वस्तू एका पॅटर्नमध्ये बनवलेली असते किंवा एका पॅटर्नमध्ये चालत असते. ही मुलं पॅटर्न उस्ताद होतात आणि म्हणून पॅटर्न कॉपी करू लागतात. आता आईवडिलांनाही काही माहीत नसतात, त्यांना एकच लक्षात येतं की अरेच्या मुलाचं आता 3 वर्ष झाली तो बोलत नाही. मग आपण बोलत नाही हे लक्षण आहे हे विसरून त्याच्यावर डायरेक्टली उपचार करतो. अरे आई बोल, आई बोल, आई बोल, से मम्मा, से मम्मा. म्हणजे आपण तापाच्या लक्षणावर पॅरासिटामॉल देतोय. पण तो ताप कशामुळे आला हे आपण बघत नाही. म्हणजे मलेरिया जर असेल तर मलेरियाचं औषध दिलं नाही तर तो ताप जाणारच नाही, क्रोसिन आयुष्यभर द्यावं लागेल.
तेव्हा जर मनुष्यमग्नता नसल्यामुळे जर मूल बोलायला शिकत नसेल आणि आपण त्याला डायरेक्टली आई बोल, गुड मॉर्निंग बोल, गुड इव्हनिंग बोलत असलो तर त्याला हे कळणार नाही. पण त्याला पॅटर्न कॉपिंग करण्याची सवय असल्यामुळे किंवा पॅटर्न कॉपिंगची कला असल्यामुळे तो मम्मा बोल असं रिपीट करेल, से गुड मॉर्निंग असं रिपीट करेल. तुमचा गैरसमज होईल की बघा आता त्याला शिकवल्यावर तो गुड मॉर्निंग बोलतोय, तो गुड मॉर्निंग बोलत नाहीये, तो से गुड मॉर्निंग रिपीट करतोय. म्हणजे तुम्ही जे बोललात तेच बोलतो. तो पॅटर्न पण कुणाला बोलायचं कुणाला बोलायचं नाही. तो सकाळी पण गुड मॉर्निंग बोलतो, दुपारी पण बोलतो, रात्री पण बोलतो. कारण मनुष्य गुड मॉर्निंगचा प्रयोग कधी करतात हे त्याला कळलेलं नाही. का? कारण तो माणसांकडून लक्ष देऊन शिकलेला नाही. तो फक्त पॅटर्न शिकतोय. बरोबर. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा ट्रीटमेंट ज्या आम्ही बघतो त्या फक्त पॅटर्न शिकवण्यात आहेत. म्हणजे कलर मॅचिंग, नंबर मॅचिंग, ABCD रायटिंग, 1 2 3 4 रायटिंग, रेड कलर मॅच करा, ब्ल्यू कलर मॅच करा. हे केल्याने मुलं उत्कृष्टपणाने त्या गोष्टी करतात. कारण ते पॅटर्न आहे. म्हणजे ज्याला ज्याचं व्यसन आहे तेच तुम्ही त्याला दिलं वस्तू आणि पॅटर्न तर ते लवकर करतील. आणि केलं जरी रेड कलर मॅच केला, ब्ल्यू कलर मॅच केला, पझल सॉल्व्ह केलं तर त्याच्यात जीवनात ज्या गोष्टी लागतात त्याचे संबंध कुठे? मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवनात तुम्हाला काकीशी कसं वागायचं, मावशीशी कसं वागायचं हे जर शिकलात तर शाळेतली जी टीचर आहे ती दुसरी इतर कोणाची तरी काकी आहे. स्वतःच्या काकीशी वागायचं कसं कळलं तर इतरच्या काकीशी वागू शकता तुम्ही. तर ह्या गोष्टी जास्त जरुरी आहेत, पॅटर्न ट्रेनिंग नाही. आता आपण व्हर्च्युअल ऑटिझमकडे येऊया. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे ज्या मुलांना इंटरनली किंवा जेनेटिक ऑटिझम नाही, काहीच प्रॉब्लेम किंवा विकार नाही, देवर परफेक्टली ऑल राईट. पण त्यांना टीव्ही दाखवून, व्हर्च्युअल म्हणजे टीव्ही बघून बघून त्यांना ऑटिझमचे सर्व लक्षणं किंवा सिम्पटम्स दिसू लागले. म्हणजे आता ते लोकांना आय कॉन्टॅक्ट देत नाही, ते लोकांनी हाक मारल्यावर बघत नाही, कुठे कसं वागायचं कळत नाही, कुठे काय बोलायचं कळत नाही आणि त्याच गोष्टी रिपीटेड करतात. त्याचं कारण फक्त टीव्ही बघणं हे नाही. त्याचं कारण तेवढंच आहे की ते माणसांना बघत नाही आहेत. आता जेव्हा ह्या मुलांना तुम्ही त्यांचा टीव्ही थांबवता आणि तुम्ही त्यांना वेळ देता तेव्हा काही दिवसात तुम्हाला चेंजेस दिसायला लागतात. आता तो पॅटर्नने वागत नाही, आता तो आय कॉन्टॅक्ट देऊ लागलाय, आता त्याला हाक मारावं लक्ष. त्याला किती वेळ लागू शकतो? त्याला जर फक्त टीव्ही मोबाईलमुळे असेल तर अगदी महिन्या 2 महिन्यात तुम्हाला ह्याच्यात कम्प्लीट रिव्हर्सल दिसला पाहिजे. मी हे का असं म्हणतोय? कारण ऑटिझमच्या मुलांना पण जेव्हा आपण टीव्ही बंद करतो, मोबाईल बंद करतो आणि आपण वेळ द्यायला लागतो, थोडीशी सुरुवातीला इम्प्रूव्हमेंट होतेच होते. पण जर जर फक्त स्क्रीन टाईममुळे झालं असेल तर ती मुलं परफेक्टली नॉर्मल होऊ शकतात. ऑटिझमची मुलं फक्त हे करून त्यांच्यात इम्प्रूव्हमेंटची सुरुवात होते, पण परफेक्ट म्हणून त्यांना ट्रीटमेंट ही लागते. त्यांनाही ट्रीटमेंट लागेल. पण ज्यांना व्हर्च्युअल ऑटिझम सो कॉल्ड आहे त्यांना टीव्ही मोबाईल बंद केल्यानंतर विदिन अ कपल ऑफ मंथ्स दे शुड बी परफेक्टली ऑल राईट. इफ दे आर नॉट देन दे वर नॉट व्हर्च्युअल ऑटिझम, दे वर ॲक्च्युअल ऑटिझम. हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जन्मतः जो आजार आहे म्हणतात. करेक्ट. म्हणूनच व्हर्च्युअल ऑटिझमच्या नावाखाली खरी ऑटिझमचे जे केसेस असतील त्या लपल्या नाही पाहिजेत. बरोबर. आणि त्याला एकच उपाय आहे, तुम्ही टीव्ही मोबाईल बंद करा आणि मुलाला वेळ द्या. हे करून जर 2 महिन्यात तुमचं मूल इतरांशी कसं वागायचं हे पण शिकू शकलं तर परफेक्ट आहे. जर ते होत नसेल तर काहीतरी गंभीर प्रॉब्लेम आहे. आता मला विचारलं की नॉर्मल काय? हे मूल नॉर्मल मी कधी म्हणेन? माझी एक टेस्ट आहे ह्या मुलांसाठी आमच्या संस्थेत न्यू होरायझन्समध्ये. ह्या टेस्टला आम्ही काकी, मावशी, आत्या, मामी टेस्ट म्हणतो. आम्ही मुलांना म्हणतो की आमच्याकडे पालक जेव्हा येतात, ऑटिझम असो की नसो, की मला एक अमुक वेळेत ह्या मुलाला काय शिकवून घ्यायचंय किंवा काय करून घ्यायचंय तो 2 दिवस आईशिवाय काकीच्या घरी, मावशीच्या घरी, आत्याच्या घरी आणि मामीच्या घरी 2-2 दिवस आईशिवाय राहून दाखवू शकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे त्याच्यात काय, काकीकडे राहताना काकीला जे पाहिजे त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे. मावशीच्या घरी राहताना मावशीचे सोळे असतील तर ते पाळता आले पाहिजे. मग ते काकीच्या घरी करायचे नाहीत. आता काकीत आणि मावशीत आणि आत्या आणि मामीमध्ये जो फरक आहे हा जर त्याला कळला तर या 4ही स्त्रिया आईसारख्या आहेत. पण शाळेतली टीचर कदाचित आईसारखी नसेल, तर तो पुढचा टप्पा. पहिला टप्पा आई, नंतर आईसारख्या पण थोडा फरक आहे. म्हणजे आपण एक एक टप्पा पुढे पुढे चालत चालू, एक एक पाऊल पुढे टाकतोय. डायरेक्ट आपण जम्प करू शकत नाही शाळेत. तेव्हा माझ्याप्रमाणे किंवा माझ्या मते ज्या मुलाला 2-2 दिवस काकीला हँडल करता येतं, मावशीला हँडल करता येतं, मामीच्या समोर काय बोलायचं नाही आणि आत्याकडे कसं वागायचं हे जर कळत असेल
तो जगात कुठल्याही सिच्युएशनमध्ये कुणाशीही तो अडॅप्ट करू शकतो, तो चेंज होऊ शकतो. त्याला हे कळतं कुणाच्या समोर कसं वागायचं. पण ज्या मुलाला हे जमत नाही, हां. त्याला आपण घरी बसून थेरप्या करत राहायच्या, म्हणजे कलर मॅचिंग कर, शेप सॉर्टिंग कर, मग तो पॅटर्नमध्ये A to Z लिहायला लागतो. माझ्याकडे एक पेशंट होती, तर म्हणे की ह्याला सर्व रिडिंग रायटिंग येतं, पण ऑटिझम का म्हणताय तुम्ही? म्हटलं लिख के दिखाओ ABCD. तर ABCD यवतमाळून आलेली मुलगी Z. म्हटलं M लिख के दिखाओ ABCD. मैं बोला नहीं M लिख के दिखाओ. तर पालक नाही नाही रुको ना डॉक्टर, M आएगा ना आगे. पण M लिखो हे जे मी सांगितलं, हे समजून की ह्या व्यक्तीला मी फक्त M लिहून दाखवला पाहिजे, ही जी मनुष्यात येणारी समज आहे ती नव्हती. पण A to Z जो पॅटर्न असतो, तो पॅटर्न हुबेहूब परफेक्ट त्याच फॉन्टमध्ये लिहिण्याची जी पॅटर्न कला असते ती होती, आणि म्हणूनच पालक ह्याच्यात फसतात. तर आपल्याला मेन गोष्ट अशी असली पाहिजे की ज्या गोष्टी पॅटर्नमध्ये आहेत त्या जर व्यवस्थित होत असल्या तर दॅट इज नॉट इनफ. ज्या पॅटर्नमध्ये नाही, जिथे विविधता आहे, जिथे विभिन्नता आहे, काकी वेगळी तर मावशी वेगळी, एखादी कुसकी काकी असते, एखादी प्रेमळ काकी असते, ह्याला दोघांच्या सोबत अडॅप्ट करता आलं पाहिजे. आपण आपल्या काकीकडे गेलो की त्या आपल्यासाठी चेंज होत नाही, आपल्याला त्यांच्यासाठी चेंज व्हावं लागतं. बरोबर. ही जी समज आणि ॲबिलिटी, अंडरस्टँडिंग द डिफरन्स अँड सेल्फ रेग्युलेशन, या दोन्ही गोष्टी जेव्हा मुलाला येतात दॅट चाइल्ड इज नॉर्मल. अच्छा. आणि आता डॉक्टर तुम्ही एकटेपणाविषयी बोललात. त्याच्यानंतर आपण हेही बोललो की मुलांना मोबाईल नाही द्यायला पाहिजे. मग अशामध्ये जे व्हिडिओ गेम खेळत आहेत किंवा YouTubeमध्ये मग्न आहेत, अशा मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी जर प्रोत्साहित करायचं असेल, तर ते कसं करता येईल? त्याचे काही ट्रिक्स आहेत का? फिजिकल ॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त कोणाला फिजिकल ॲक्टिव्हिटी, शारीरिक श्रम कोणाला नको असतो. पण मी जर माझ्या मित्राबरोबर टेनिस खेळणार असेल, तर त्या मित्राला जर म्हणजे त्याच्याबरोबर टेनिस खेळण्यात, त्याला बीट करण्यात जी मजा आहे, म्हणून मी शारीरिक श्रम घ्यायला तयार आहे. फुटबॉल खेळत असताना फक्त तो बॉल नेटमध्ये किक करण्यात इंटरेस्ट नसतो, पण आम्ही 11 तुम्ही 11 हे जे कॉम्पिटिशन चुरस आहे, दिस इज मानसिक, दिस इज मनुष्यमग्नता. फुटबॉल इज जस्ट अन एक्सक्यूज. सो एव्हरीवेअर वी हॅव टू सी की मुलांना लोकांबरोबर राहून जे आनंद जो मिळेल ह्याच्याकडे आपण प्रथम, आम्ही इतर डॉक्टरांना सांगतो की डिलिव्हरी झाल्यानंतर पालकांना तुम्ही ब्रेस्ट फिडिंगबद्दल, वॅक्सिनबद्दल जसं सांगताय तसं हे सांगा की तुमच्या मुलांना इतर माणसात घेऊन जा, नातेवाईकांकडे घेऊन जा, हे वाढवा. दुसरी गोष्ट, सिंपल गोष्टी असतात. आपल्या घरी काय टेबल टेनिसच्या टेबलची गरज नाही, डायनिंग टेबल असतोच. तुम्ही एक त्या टेबल टेनिसच्या 2 बॅट्स आणा, 1 बॉल आणा, तुम्ही अगदी जमिनीवर खेळा. तेव्हा मुलांबरोबर जेव्हा तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करता, ती ॲक्टिव्हिटी अगदी त्याला टेनिसपटू बनवण्याची गरज नाहीये, पण त्याच्यात त्याला मजा येते. तुम्ही हाईड अँड सीक खेळू शकता, पिकअबू खेळू शकता, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही मुलांबरोबर करा. मुलांना ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मजा येते. तुमच्याबरोबर करत असतील तर मग नातेवाईकांबरोबर करू दे, शेजाऱ्यांबरोबर करू दे, आणि मग त्या वयातली इतर मुलं असतील त्यांच्याबरोबर करू दे. तर ह्या ॲक्टिव्हिटीज मगाशी म्हटल्याप्रमाणे एक 6 पालक जर एकत्र आले तर आठवड्यातून 1 दिवस हाफ डे तुम्हाला घ्यावा लागेल. पण 6 मुलांना 6 प्रकारची विविधता शिकायला मिळते. त्यांचं ट्रिमेंडस सेल्फ कंट्रोल, सेल्फ रेग्युलेशन शिकता येतं. पण जर 24 पालक एकत्र आले तर तुम्हाला महिन्यातून 1च दिवस हाफ डे घ्यावा लागेल किंवा 2 तास ऑफ घ्यावा लागेल. पण त्या मुलांना अजून 4 पट जास्त बेनिफिट मिळेल कम्पेअर्ड टू 6चा ग्रुप. डॉक्टरांची ग्रुप प्रॅक्टिस जशी असते, तेव्हा आम्ही आता पालकांना पेरेंट्स ग्रुप प्रॅक्टिस करायला शिकवतोय की तुम्ही एकत्र या आणि ह्या प्रकारे तुम्ही वागा. कारण जर मुलांना तुम्ही विभिन्नता दिली नाहीत, आणि गंमत अशी आहे, जास्तीत जास्त हे 3 ते 4 वर्षाच्या आत होणं खूप गरजेचं आहे. एकदा 4-5 वर्ष क्रॉस झाली आणि मुलाला आयसोलेटेड राहण्याची, एकलकोंडेपणाची, फक्त तेच मला जे आवडेल तेच, आवडलं नाही ते डिलीट, एकदा ती सवय लागली की मग अवघड होत जातं. आणि मग तुम्ही 12 वर्षात म्हटलं की एखाद वेळी कधी सुसाईड करायची पण सिच्युएशन येऊ शकते. तेव्हा पालकांना मी हे सांगतो की प्रथम आधी एक्सक्युजेस करू नका. डिजिटल मीडियाचे जे डेंजर्स आहेत ते आधी तुम्ही ओळखा. तुम्हाला 100% कट करता आलं नाही तर 50% कट करा. आणि एक लक्षात ठेवा की डिजिटल गॅजेट्सला ऑल्टरनेटिव्ह इज अदर ह्युमन बिंग्स. तो तुम्हीच असले पाहिजे तसं नाही, कोणी असू शकतं. पण तुम्ही आधी विचार तरी करा की जर माझ्या मुलाला मला प्रोसेस फूड द्यायचं नाही म्हणे, मला ऑर्गॅनिकच द्यायचं आहे, कितीतरी पालक असं करतायत. आता त्याचप्रमाणे आपण ह्याचाच विचार केला पाहिजे. फरक हा असतो की नाही, ऑर्गॅनिक फूड चांगलं आणि प्रोसेस फूड बॅड हे माहीत आहे, नॉलेज आहे.
पण टीव्ही किती बॅड, मोबाईल किती बॅड, आणि तो फक्त जनरेशनली बॅड नाही, तो आपण आपलं जे एव्होल्युशन झालेलं आहे माणसाचं गेले 6 मिलियन इयर्स, आपण ह्या 6 मिलियन इयर्समध्ये मुलं संगोपनासाठी पहिले 3 वर्ष समाजात राहायची. गेल्या 25-30 वर्षातच आपण ते कट केलं आहे आणि त्यांना शाळेत आणि प्री स्कूल आणि प्ले स्कूल आणि प्री स्कूल वगैरे ह्याच्यात टाकून समाज कट करायचं काम हे गेले 20-25 वर्ष आपण भारतात करतोय. गेले 50 वर्ष अमेरिकेत होत होतं. त्याचे मेंटल हेल्थचे दुष्परिणाम आता आपल्याला ठामपणे दिसून दिसत येत आहेत. आहेत. बरोबर. आणि आपण जे करतोय त्यांना आता आपण कॉपी करतोय. आपल्या त्याप्रमाणे जी एक सोशल सभ्यता जी आपली होत चाललंय त्याचे परिणाम आता आपल्याला बघायला मिळतील. बरोबर आहे. डॉक्टर, तुमचे 3 ट्रिक्स फेमस आहेत. म्हणजे तुम्ही एकटेपणाविषयी बोललात, तो दूर करण्यासाठी फ्रेंडशिप महत्त्वाची आहे. मग आपल्या मुलांना फ्रेंडशिप शिकवायची असेल तर त्याच्यासाठी टिप्स कोणत्या आहेत? सर्वात प्रथम त्या मुलाला तुमच्याशी चांगलं वागता आलं पाहिजे, आईशी, नंतर तुमच्या घरातल्या माणसांशी आणि नंतर नातेवाईकांशी. त्याच्यानंतर तो सेम एजच्या मुलांशी मैत्री करू शकतो, कारण स्वतःच्या एजचे मुलं नेहमीच डिफिकल्ट असतात, कारण ती पण मुलंच आहेत. हो. दुसरा एक मुद्दा असतो की तुमचं मूल घरी येतं म्हणतं की अमितने ना माझी पेन्सिल घेतली शाळेत. तुम्हाला 15 मिनिटात त्याचे दफ्तर भरायचे आहे, नाश्ता करायला शाळेत बसमध्ये घुसवायचं आहे त्याला. तुम्ही काय म्हणता शॉर्टमध्ये, जाऊ दे त्या अमितशी उद्यापासून बोलू नको, हां. दुसरा कोणतरी मित्र बघ. हां. आता तुम्हाला तिकडे एक 5 मिनिटं वेळ काढून सांगितलं पाहिजे त्याला, किंवा संध्याकाळी आल्यानंतर सांगितलं पाहिजे, अरे अमितने पेन्सिल तुझी का घेतली. आता हा प्रश्न तुम्ही विचारता, याचा अर्थ काय, यू आर मेकिंग हिम थिंक. अच्छा का घेतली, नाही मला माहीत नाही. अच्छा त्याच्या आईने त्याची पेन्सिल त्याला दिली नव्हती का. अरे हां, मग तो विचार करू लागतो, कदाचित अमितच्या आईने त्याला पेन्सिल दिली नाही. अरे पण तो तुझा मित्र आहे ना, तुझ्याकडे 2 पेन्सिली होत्या, तू त्याला एक दिलीस तर काय बिघडलं. हा पण त्याने माझी पेन्सिल घेतली तर. आता तो असा विचार करतोय, अरे हो पण एखाद वेळी तू पेन्सिल विसरलास आणि त्यांनी 2 पेन्सिली असल्या आणि त्यांनी तुला दिली तर तुझं काम होईल, त्याने नाही दिली तर. आता हे जे जर आपण जे करतोय, मगाशी मी म्हणतो दिस इज ब्रेन एक्सरसाइज. राईट. बट ब्रेन एक्सरसाइज नॉट फॉर रेड कलर मॅचिंग, ब्लू कलर मॅचिंग, विच इज युजलेस. इट इज फॉर डीलिंग विथ पीपल इन लाईफ. राईट. हे जे आपण मुलांना शिकवतो की ठीक आहे अमितने माझी पेन्सिल घेतली, पण त्याचं कारण काय, म्हणजे त्याच्यावर विचार करू लागतो मूल. विचार करायला लागल्यानंतर त्या अमितच्या बद्दल तो विचार करत असताना त्याला एम्पथी आपण जे म्हणतो ते निर्माण होते. Right. इतरांचे प्रॉब्लेम काय आहेत, इतरांची समस्या काय, इतराला काय वाटतंय, ह्याचा विचार जन्मता मुलांमध्ये नाही, तो घडवावा लागतो. आणि म्हणून आपण मराठीत जो शब्द वापरतो घडवावं लागतं मुलाला, त्याला इंग्रजीत आपण नर्चरिंग केअर असं म्हणू. जर आपण घडवलं नाही तर मुलं घडणार नाहीत. म्हणून दिस इज कॅनॉट बी लेफ्ट टू जीन्स, बायोलॉजी अँड स्कूल. इट हॅज टू बी इन्कल्केटेड इन सोसायटी. राईट. आणि ते घडवून आणायचं. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते त्याला एक्सप्लेन करायचं वेळ असली पाहिजे, पण दॅट एक्सप्लेनेशन इज नॉट टू मेक हिम फॉलो यू. राईट. दॅट एक्सप्लेनेशन इज टू मेक हिम थिंक. राईट. म्हणून खूप कमांड्स देऊ नका. अरे जाऊ दे उद्यापासून ते अमितशी बोलू नको, कमांड. ही हॅज नॉट डेव्हलप्ड हिज एबिलिटी टू थिंक. अरे का दिली नाही, का घेतली पेन्सिल तुम्ही त्याची, का असा तो तुझ्याशी वागला. मी जेव्हा तुम्हाला का विचारतो तुम्ही विचार करू लागला. बरोबर आहे. हे करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी डिस्कस करा, फक्त ओपिनियन देऊ नका. अमित तुझा मित्र आहे, उद्या शाळेतून घरी येताना तू जर पडलास तर तुला मदतीला अमित धावून येईल. ह्या जर गोष्टीकडे तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट केलं नाही तर लोकांशी कसं वागून एकत्र समाजात कसं जगावं आपल्या स्वतःच्या बेनिफिटसाठी, हे सुद्धा मुलं शिकणार नाही. आज आपण बघतो की पालक काय करतायत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू ह्या क्लासला जा, तू त्या क्लासला जा, तू गिटार सुद्धा वाजव, तू पेंटिंग सुद्धा कर, तू डान्सिंग सुद्धा कर, आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही येऊन तुझे फोटो घेणार आणि ते यूट्यूबवर टाकणार. किंवा काय करतोय आपण प्रत्येक मुलाला सेल्फ सेंटर्ड करतोय. बरोबर. आपण प्रत्येक मुलाला सेल्फ ऑब्सेस्ड करतोय आणि इतरांशी आयसोलेट करतोय. वी आर डुईंग इट ॲक्टिव्हली. So it is not that parents don't have time. Those who have time are also doing things which make their child isolated. But त्यांना वाटतं की आता हा आईन्स्टाईनच होणार किंवा हाच पहिला येणार शाळेत. हे करण्याच्या पाठी तुम्ही तुमच्या मुलाला सामाजिक स्किल्स जे आहेत त्याच्याहून लांब ठेवताय. बरोबर. आणि तुमचा मूल जर IITत जरी पहिला आला पण त्याला समाजात लोकांशी कसं वागायचं कळत नसेल, त्याचं काही फ्युचर होणार. तुम्ही बघा सुसाईडचा टॉपिक काढला, हायली एज्युकेटेड माणसांत किती सुसाईड आहे ह्याचं पण प्रमाण घ्या, कारण दे मे बी व्हेरी गुड ॲट अकॅडमिक्स, पण सक्सेस इज बिंग एबल टू डील विथ समाज. आणि त्याच्यासाठी तुम्हाला लोकांची एम्पथी शिकली पाहिजे,
इतरांसाठी विचार कसा करावा, इतरांप्रमाणे कसं राहावं बरोबर. हे शिकता आलं पाहिजे. आणि ही समज जन्मता नसते, ही घडवावी लागते. खरंय. डॉक्टर तुम्ही बऱ्याचशा गोष्टींविषयी बोललात, बऱ्याचशा ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत. तसं प्रश्न भरपूर आहेत, पण वेळेची कमतरता आपल्याकडे आहे आणि एवढं छान मार्गदर्शन तुम्ही केलंय, त्यामुळे मला असं वाटतं की प्रश्न विचारतच राहावं. पण घड्याळाचा इशारा काही और आहे, त्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. आणि यासोबतच या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.